हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भूता रामाम्बो निधिसङ्गता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता अनाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आमी अहल्योद्धार पळयले. विश्वामित्रानं सिद्धाश्रमादुकून मिथिले म्हूण बाई सरतना गंगा न्हंय दांटून येतना रामू एक आश्रम निष्पंद निश्चेतन जावन वचूचे. एक भारी चंद आश्रम मात्र जाल्यार कसले चेतन ना, पक्षी ना, प्राणी ना, पाल्ली समेत हल्लनाची, तसले एक निष्पंद आश्रम तो पळयता. पळोवन निमगिता विश्वामित्राला इतले चंद आश्रम जाल्यार जीवकला ना कसं हें म्हूण म्हणटना अहल्येले वृत्तांत ताका सांगताची. हल्या म्हळ्यार अहल्या म्हूण ती कसलें नाम येयलें. हल्या म्हळ्यार दोश. ती अहल्या म्हळ्यार निर्दोशी कही ती, निर्दुश्ट कही ती. तिका ब्रह्मान सृश्टी केलेले तेदना गौतमाले आश्रमान तूं सोडता तिका यवन येवतय राक म्हूण. थंय शरदवंत गौतम तो त्या वेळाक गौतम म्हणूची ताका आपयताची. त्या म्हळ्यार गौतम वंशाचो शरदवान म्हूण तागेलें नांव. यमन येयले. यमन येतना अहल्येक इंद्र अग्नी वरुण हांणी पळय ती चंदेस म्हूण सांगून ती केल वयर मन आशिल्लें तांकां. जाल्यार ब्रह्मो कसो करता म्हळ्यार गौतमाक तिका वारडिकोवन दिता. प्रारब्ध कर्म की कसं की इंद्राक सगळो दीस हें आतां मध्वाचार्यान निर्णयांत सांगताची ते अहल्योद्धाराचे काणी तांणी तात्पर्य निर्णयांत कसं खातीर तशें जालेलें म्हूण समज सांगला. प्रारब्ध कर्मान इंद्राक सदा सर्व काळ अहल्येल वैरी मनकय. गौतमाले चड पुण्य ते पुण्य चड जालेल कय गौतमाले. कितली चड जालेल म्हळ्यार त्या पुण्य चड जालेल तशीची गौतमू तो देवतेंगेल पशी चड पुण्याचो जतन मे तशी तागेले चड पुण्य काण घेवका आनी म्हाकाय थोडे पुण्य तागेले चड येवका म्हूण सांगून तो इंद्रू गौतमाल वेशान मध्यरात्री आश्रमा येता. कुंकट रडल्या वरी रडता. त्या वेळाक तो ब्राह्मी मुहूर्त जाल्लें म्हूण सांगून नदी स्नाना खातीर गौतम ऋषी वता आनी तो अहल्येले येता. ती आंतू सांगताची खंयच्यान वाल्मिकी रामायण मतीम चकार धुर्मेधा देवराज कुतूहलात म्हळ्यार देवेंद्र आले वेळी तिका सुरवेकच मन आशिल्लें म्हूण म्हणल्या वरी दिसता अशें दिसता. जाल्यार निर्णयांत तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगताची तो ती प्रतिभटन करतकय जाल्यार तो तिका बलात्कार करता म्हूण. मागशी येता तो कोण ऋषी येतना तो भंय जाल्ल्या बरी दाखोवन घेता आनी ताका निजावन गौतमा देवकार्य तें देवतेंगेल कार्या खातीर केलेलें. तशी आतां त्या गौतमाले शाप गौतमान ताका दितना एक पंत शाप पिल्यार पुरो तांगेलें पुण्य उणी जाता म्हणटाची. गौतम ताका सगळी आंग योनी चिन्नेन भरो तुगेलें वृषण पोड वच्चो म्हणून गौतम शाप दिता न्हय. अहल्येकय शाप दिता. अहल्याख्या शिला जाता पद्मपुराणांत अहल्य शील जल्ली म्हणूस. कितली की सहस्र वर्ष काळ शील जावन आशिल्ली म्हूण.
वाल्मिकी रामायणांतू ती थंय आशिल्ली जाल्यार चलन वलन नान अशी भस्मराशीर पोण आशिल्ली म्हूण सांगून वाल्मिकी रामायणांत सांगताचे काक मूल रामायण वाल्मिकी मात्र तशी हजार वर्ष समय ती फातर जावन आसून तपस करी म्हूण सांगून ताणें शाप दिला न्हय रामाले दृश्टीक तूं पडतना जेवा रामाले पादस्पर्श जातना तूं तुगेले सुरवेचें रूप येता म्हूण सांगून मागीर तशें जावन म्हणचे पळय रामाल पादस्पर्श शिले लागून शिला रूपी अहल्येक जाल्लो पादस्पर्श रे म्हूण सांगून तें अध्यात्म रामायणांत पादपंकज संस्पर्शात कृत मनुष्य रूपिणी म्हूण सांगून तशी पादस्पर्श जाल्ली नंतर ती मनुष्य रुपा आयली म्हूण जाल्यार वाल्मिकी रामायणांत अदृश्या सर्वभूतानां कोणाकय तूं दिसना अशें आसूं का म्हळ्यार तूं बैल मनीस की दादलो की कसलें नाका कोणालकी कोणाकय दिसना अशी निश्पंद जावन निश्चेतन जावन आसता म्हळ्यार पात्र म्हणके पोडका म्हूण जाल्लें वय तशी चेतन केन्नाय जड जायना जाल्यार तिका जड जा म्हूण सांगिल्लो जड म्हळ्यार तशें जावन हांगा फातोरू म्हूण सांगला तशी आतां मागीर कालकाणीन तूं सांगला इंद्राक पितृदेवते तांणी तांगेल वाहन टगरू म्हळ्यार दारली बोकडेस पळय ताजी व्रशण घालताची तशें ताजे नंतर इंद्राक मेषव्रशण म्हणटाची आंगाचे योनी चिन्ह त्या मागीर पितृदेवतेल निमती दोळ जाता ताका सहस्राक्ष म्हूण सांगून म्हणलें गौतमांक चड पुण्य आशिल्लें त्या मोक्षाक प्रतिबंधक आशिल्लें तांकां तशी आतां तांकां मोक्ष मेळच्या समजल ते अधिक पुण्य पुराय वचून तांकां हित जाल्लें म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताचे जाल्यार अहल्य मात्र पती वियोग जल तिका ताजे निमती देवेंद्राक पाप येयले अपकिर्ती येयले ते वच्चूक जाल्यार रामान थंय उपका जाल्ले मागीर गौतमाक न्ही अहल्येक रामाल निमती तांणी ओटो जाताची मागीर अहल्यल न्ही जावन कसले चुकी ना आशिल्ले इंद्रान तिका बलत्कार केल्ले म्हूण न्ही जाल्यार तिगेल प्रारब्ध पाप आशिल्ले ते सहस्र वर्ष तपस्ये कोन तीन कळून घेतले म्हूण सांगून वाल्मिकी रामायणांत सांगला पळय वयरचे वयर पळयतना आमकां मतिमचकार दुर्मेधा देवराज कुतुहलात तिका देवराजाल वयरी देवेंद्राल वयरी सुरवेक कसलें मन आशिल्लें दिसता म्हूण आमकां सांगल्या वरी दिसता जाल्यार निजान कशें जालें देवराज कुतुहलात आशिल्लें तें देवराजे कुतुहला देवराजस्य अहल्यायाम कुतुहलात म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची म्हळ्यार तीन प्रतिभटन करल्यार तो तिका सोणी म्हूण म्हणटना तिका एक पंत बुद्धिभ्रश्ट जाल्ल्या वरी जालें की कसो करचें म्हूण कळना किम कर्तव्य विमूड आहा म्हणटा पळय एक पंत जाता तशी जिवनांत तुका कसो की जोर भंय जाल्यार आमी कसो करता स्तब्ध जाताची पुराय तशी ती जाल्ली म्हूण सांगून आनी ती थंय तीन सांगोस वाल्मिकी रामायण कृतार्थास्मी सुरश्रेश्ठ गच्छ शीघ्रमिता प्रभू हांव कृतार्थ जाल्ली तूं वगी वस तागेले दोळे पणू का म्हण कालच्या दिसा सांगला ही काणी तशी जावन कृतार्थोसी म्हूण सांगून पाठांतर करता तें म्हण कृतार्थोसी तूं कृतार्थ जाल्लो कित्याक म्हळ्यार गौतमूय कृतार्थ जाल्लो तूंय कृतार्थ जाल्लो म्हूण सांगून तशी कृत अर्थ म्हळ्यार तुगेलें हें देव कार्य आशिल्लें तागेले मोक्षा प्रतिबंधक जाल्लें पुण्य घेवचें हें देव कार्यांत तूं म्हाकाय तूं सहभागित्व दिल्लें म्हूण सांगून त्या अर्थूय काडयत नैमे अर्थ म्हळ्यार निवृत्ती म्हूण जेवो नाश म्हूण म्हळ्यार दोन अर्थ येता तीन निवृत्ती म्हळ्यार अर्थ कृत अर्थ सांग न्ही कृत अर्थ म्हळ्यार म्हाका नाश केलें तुवें म्हूण म्हळ्यार स्त्रीक सर्वस्व खंयचें म्हळ्यार पातिव्रत्य तें मिगेल नाश जाल्लें म्हूण तिणें हताश जावन सांगिल्लें म्हूण ते मध्वाचार्य करेक्ट विवरण दिताची कसं नाही म्हूण म्हळ्यार आतां अहल्यक इंद्राल वयरी आशिल्ली कुतूहल आशिल्लें तीन सांगिल्लें पळय देवराज कुतूहलात म्हणून तशी पाठांतर करना अशें आमी तशी लेखील जाल्यार इंद्राकय तिगेले वयरी कशी आश आशिल्ली म्हळ्यार खंडीत न्हय तो तागेले रुपान येत आशिल्लो न्हय निप्प न्हू ताका ऋषील वेश घाल न्हू येवका म्हूण नाशिल्लो न्हय निज रुपान आतां ऋषी रुपान येईल तेन्नाय तो इंद्र म्हूण कळ्ळें निज रुपान येयल्यार इंद्र म्हूण कळत आशिल्लें तर शाप मेळचे कशी शाप मेळत आशिल्लें
जाल्यार ताणें गौतमाले वेश घालून येवका म्हूण नाशिल्लें तागेले वेशार येतली ते म्हळ्यार तिक्क कूश आशिल्ली म्हूण दिल्यार री लेखल्यार आमी तशी ताजे खातीर श्रीमद आचार्य आमकां सांगताची ते एक प्रदर्शनात म्हूण तांणी सांगलां म्हूण सांगून प्रदर्शनात म्हूण म्हळ्यार थंय तिका असंगत जाल्ले म्हूण सांगून तशी म्हळ्यार ती निजावन तिका देवतेल वयरी देवांगेल वयरी मस्त भक्ती भाव आशिल्ली खंय तशी ती अनन्य भक्ती ती भक्त ती देवाली तशें जावन बलम स्वभक्तेर अधिकम प्रकाशयन ते देवतेंक ते इंद्राल कार्यांत सहभागी जावन ते देवतेल कार्य देवांगेल कार्य तिणें केल्लेलें देखून रामू तिका वापस स्त्री करून मागीर तिगेल निमती पुजा घेवन रामू थंय दुखून मुखार आयलो म्हूण सांगून म्हळ्यार महाविष्णू भक्त कोण म्हळ्यार देवेंद्रूची देवेंद्र केन्नाय निचावन अपरोक्ष ज्ञानी तो अहल्ये ती एक श्रेष्ठ स्त्री जाल्ली जाल्यार ते दोळटय ती तितली तपस्यानी तिणें करनी आशिल्ली पळय ती श्रेश्ठ म्हूण जालेली जाल्यार तिका ताका पाप येता आशिल्लें ताका पाप लेप ना जाल्यार अहल्या परमात्माले भारी भक्ती करता आशिल्ली ती तिका दुख्ख हाडलें ना हांवें तिका मिगेल खंयचे एक कार्यांत सहभागित्व दिवचें म्हणून तिका बलात्कार करून तिका दुख्ख दिल्लें ते वैष्णव द्रोह जाल्ले विष्णू भक्तांक द्रोह करूं नज म्हणस वैष्णव द्रोह जाल्ले ताजे निमती म्हाका पाप आस अपकिर्ती आस म्हूण सांगून ताका मस्त पश्चाताप जाला ताका कोणाक देवेंद्राक तशी तिका शाप विमोचन जावका म्हूण म्हळ्यार आश ताका आशिल्ली तो महाविष्णू भक्त न्हय देवेंद्र राम ताका अनुग्रह करचे खातीर अहल्येक ताणें शाप विमुक्त केल्लेले अहल्ये विष्णू भक्ताची न्हय तशें जावन तिगेली भक्ती खातीरची तिगेली भक्ती थोड्या मटाक कारण जाल्लें म्हूण तशी आतां तो ती शापमुक्त जाल्ले देवेंद्राले पाप परिहार तागेली पाप परिहार जाल्ले कित्याक म्हळ्यार ताणें देवालें मागून तिगेले शाप दूर केलो पळय तांकां तोवय शापमुक्त जाल्लो म्हूण सांगून देवेंद्रूय तशी आतां राम आनी लक्ष्मण विदेह नगरांत प्रवेश केला ते नगराचे जन पुरे रामा पळोवन भारी आनंद भोगताच खंय श्यामा वदाते जगदेक सारे स्वनंत चंद्राधिक कांती कांते सहानुजे कार्मुक बाणपाणौ पुरीं प्रविष्टे तुतुशुर विदेहजाहा रामाले हांगा बंडू काळ जाल्यार काळो म्हळ्यार कसो न्ही केंसा मणके काळो न्ही ताका इंद्रनील मणिमणके म्हूण म्हणटाची तशी विदेह नगरांत सीता ती दुसरी कोणय न्ही महालक्ष्मी आपण विष्णू विदेह नगरांत सीती म्हाका मेळटा ती म्हाका पळयता तिका मेगेल सौंदर्य पळोवची तसल सामर्थ्य आस म्हणून म्हणलेले अभिप्रायान राम तागेल चंदाई मस्त व्यक्त करता खंय मध्वाचार्य सांगताचे थंय सांगला पळय सो अनंत चंद्राधिक कांती कांते अनंतानंत चंद्रा पशी चड तागेले मुख कांती येता खंय ते पळोवन विदेह नगराचे जन भारी आनंद भोगताची जाल्यार त्या तोंडाचे परिपूर्ण सौंदर्य अनुभविसूचें तांकां जायना ती शक्ती सुच कोणाक म्हळ्यार सीतेक मात्र आतां आमकां देव दिसना 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 म्हणटाचे आमी आमकां दिसना म्हणले कुडले थंय देव ना म्हूण न्ही देव दिसना तशें जावन देव ना म्हणटले जे नास्तीक आसची ना म्हूण न्ही जाल्यार देव दिसना म्हणले कुडले देव ना म्हूण म्हणलेले विशय न्हयची न्ही देवस आमकां ती योग्यता ना देवा पळोवची तितले तशी हांगा आतां पक्कनी देव आमगेल्या प्रत्यक्ष जालो म्हणटना
कोटी सूर्य समप्रभा म्हणटात ताका. तितले एक सुर्याक आमी दोळ्यान पळयना, कुलिंग ग्लासांनी घालताची दनपारा बरारी वयवे म्हणटना कोटी कोटी सुर्यान म्हणटा आमगेले दोळ तो बाह्य चक्षु कसले जायत ताजे खातीर ಒಳಗಣ್ಣಿನಿಂದ ನೋಡೋ ಹರಿಯ ಮುಂಚೆ ಕಣ್ಣಿನೊಳಗೆ ನೋಡೋ ಒಳಗಣ್ಣಿನೊಳಗೆ ನೋಡೋ म्हूण त्याचे अंतश्चक्षुना परमात्मा पळोवका. तशी हांगा रामायणांतू रामान विदेहनगरा येताना तागेलें परिपूर्ण सौंदर्य तो व्यक्त करता. इते म्हळ्यार सीतेक त्या पळोवची योग्य तस तयसूचे वरलेले जिवांक कोणाकय परमात्माला पूर्ण चंदाय पळोवची योग्यता ना आशिल्ले तशें जावन तांकां तितली व्यक्त जायना ती चंदाय म्हूण. जेवो तशीची वपुर्नितांतम सरसाक्षी भृंगे हि वराननाब्जम पुरुषोत्तमस्य विदेह नारी नरवर्य संघायता महापौरुषिकास्तदंग्रिम म्हळ्यार परमात्माल भक्त परमात्माल चरण कशी तन्नी सगळो दिसू पळोवनू बसताच की तशी विदेह नगराचे स्त्री पुरुष पुरय रामाले तोंड पळोवन स्तब्ध जल्लिंचकयतानी. म्हळ्यार शुख नारद इत्यादी भगवत भक्त परमात्माल चरण सौंदर्य पळयताच. तशीची विदेह देशाचे नरनारी म्हळ्यार स्त्री पुरुष रामाले तोंड पळोवनूच स्तब्ध जल्लिंचितानी म्हूण सांगून मस्त रामाल भक्त तांणी न्हय दिकून तागेलें सौंदर्य मात्र पळोवन आनंद भोगतात तांणी म्हूण. शुकनारदादी महाभागवत नवतनी सदा सर्व काळ परमात्मालेची भक्त जल्लेले दिकून परमात्माल चरणची तांणी पळोवच्याक आशी पावताची म्हूण सांगून. तशी थंय जनकरायो आईले रामाक न्ही लक्ष्मणाक थंय आपयता भितरी शतानंदा घेवन येवन तांगेले शतानंदाल करीन तांकां पुराय रामा लक्ष्मणाक न्ही पुराय अर्घ्यपाद्य विश्वामित्राक अर्घ्यपाद्य न्ही दिवन तो यथा उचित सत्कार करता म्हूण काली आमी पळयला. विश्वामित्रान अहल्या शापविमोचने वृत्तांत सांगतना शतानंदा बारी संतोश जेवचे विशीं आमी काली पळयला. दोळे दुखून तागेले आनंद भाश्प देंवता ताका म्हूण म्हळ्यार ती तागेली अम्माल शापविमोचन केल्लेलें ते दिव्य स्वरुपी रामा पळोवन ताका भारी आनंद जातकय आनी विश्वामित्र सांगतकय सहस्र वर्ष पर्यंत वायुभक्षक जावन निराहार जावन भस्मशायिनी जावन तपश्चरण करची तसल मिगेल अम्माक हें रामान में शापविमोचन केलेलें हागेलें दर्शन जल्ली कुडलें ती मिगेल अम्मा शापविमोचन जावन उठयली कई. ताजे नंतर रामाक पाद्य अर्घ्य दिवन पूजन करून कंदमूल फल दिवन यथाविधी सत्कार केले कई. देवेंद्रान मिगेल अम्माले विशया केलेले उपचार रामा गोत्तशिल्वे. रामसंदर्शन जल्ली नंतर मिगेल अम्म शापविमुक्त जावन गौतमाल मिगेल अन्न ಒಟ್ಟು चमकल्वे. रामाक मिगेल अन्नान सत्कार केला की रामाले दिव्य दर्शनान मिगेले अम्मा शापविमोचन जल्ले म्हूण म्हणलेले पळय तेदना रामू मिगेल अन्नाक अभिवादन केल्लें हे पुरे. हेका म्हाका एक प्रश्न निमगीत म्हळ्यार उद्वेग जाल्ला ताका. अति संतोश जावन मिगेल अम्मा शापविमुक्ती जल्ली म्हणलेले अति संतोश जावन ताका उद्वेग जातरस त्या उद्वेगान तो नाना प्रश्न निमगीता. तेदना तागेले प्रश्न पुराय म्हाक्षे मुखार जाला रे विश्वामित्र वाक्यज्ञ म्हूण कसल अभिप्राय तागेले प्रश्नाचे ते विश्वामित्रा कळला. तशी तांणी सांगता की हे शतानंदा तू कसलेची लेखू नका खंयची वेळा कसल जावका त्या पळय तशी जतर वता आम्ही लेखचे आम्ही करले आम्ही कोरका जलेल कर्तव्य जेवो मिगेल निमती जेवका आशिल्लें हांव कोरका आशिल्लें हे पळय आम्ही लेखचे मात्र जाल्यार प्रति कर्तव्य ही विधी संकल्पितची प्रति विशयी विधी संकल्पितची तशें जावन हेमय विधी संकल्प आशिल्लो तशें जावन स्वल्पय न्यूनत ना नशी हेमय काम जाला. कशी परशुरामाल अम्मा रेणुकादेवी जमदग्नील ಒಟ್ಟು चमकलकी तशी तुगेल अम्मा अहल्यादेवी गौतमाल ಒಟ್ಟು चमकली म्हणून सांगता ताका भारी संतोश जातकी. रामा सांगतकी रामा
मिगेल भाग्य ते तुका स्वागत करता तांतूय विश्वामित्राल उठ तूं हांगा येयला म्हाका भारी संतोश तपस्ये कोरून ब्रह्मर्षी जेलेले तांणी विश्वामित्र तांणी तांगेले प्रभाव कितले म्हूण सांगूक जायना तशी तांगेले प्रभाव महातेजस्वी तांणी महातपस्वी तुका भारी हित करतात तांणी तुका बरें करताची तुका रक्षक जावन राबताची तुगे अशी अदृश्टाचे कोणेय ना ह्या लोकांत म्हूण म्हाका दिसता तांगेले चरित्र कितले भव्य विस्तृत जावन आसा गो तसवे तुका जाय जाल्यार हांव विश्वामित्राल चरित्र सांगता म्हूण म्हणटना रामू जायत म्हूण म्हणटा तेदन सांगता तो विश्वामित्र निजावन एक रायू तो ऋषी न्ही सकल विद्या पारंगतो प्रजाहित चिंतकू शत्रुध्वंसकू कितलीकी वर्ष काळ धर्मान राज्यपालन करतशिलो प्रजापती तागेले वंश पळयचे गेल्यार महाहोड वंश ते प्रजापती ब्रह्मू ताका कुशळ म्हणले मानसपुत्र तो रायू जावन ब्रह्मान ताका नियोजन केलेलें कुशनाबू तागेलो पुतू कुशनाबाक गादी म्हणल पुतू जालो गादील पुतूची यो विश्वामित्र ಸ್ವಲ್ಪ काळ थंय तांणी धर्मान ताणें हें राज्य परिपालन केलां एक पंत कसो जाता म्हळ्यार तो तागेले चतुरंग सैनी घेवन विजय यात्रा करूंक भूप्रदक्षिणे भायर सरलो मस्त पट्टण मेळटा देश मेळटा न्हंयो मेळटा पर्वत मेळटा गिरी दुर्ग मेळटा महाअरण्य मेळटा महर्षिंगेल आश्रम सकडी दांटून 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 कडेक वशिश्टाश्रम थंय येवन पावलो ते वशिश्टाश्रमाचे एक चंदय सांगता म्हणून ना तितली चंद वशिश्टाश्रम ते सर्व सिद्ध चारण देव दानव गंधर्व किन्नर पुरे ते आश्रमांत आसताची चितल आसाची मस्त कितलेकी श्रोत्रिय ब्राह्मण थंय वशिश्टाल ओटो तांगेला आश्रमा आसताची अनेक ब्रह्मर्षी देवर्षी पळय तपस्या करून थंय आयिल्ल्यांची वेदाध्ययन संपन्न आसाची तशी सगळीची तांतूय भितर कसो न्ही म्हळ्यार तपस्वी पळय कठीण तपस करतले ಕೆಲವು जन उद्दां मात्र तांकां आहार ಕೆಲವು जन वारी मात्र खातले ಕೆಲವು जन दोग्गು पडलेले पल्ली मात्र खातले ಕೆಲವು जन कंदमूल फल खातले जाल्यार पुराय जनाक अंतर आनी बही अंतरिंद्रिय बहिरिंद्रिय निग्रह आशिल्लेची तांकां तशी वालकिल्य म्हणलेले ऋषी ते वशिश्टाश्रम आशिल्लीची वालकिल्य म्हळ्यार ब्रह्माल बालान जाल्लेलीची म्हूण म्हणटाची ब्रह्माल बालान आयिल्ले महर्षी वालकिल्य ब्रह्माल नांगटान आयिल्ले महर्षी पुरय वैखानस ये नका आहा ते वैखानस आहा ये वाला आहा ते वालकिल्य आहा म्हूण सांगला तशी तसल एक वशिश्टाश्रम शोभायमान जावन आशिल्ले आनी कसं सांगचे रामा निश्चय जावन वशिश्टाश्रम अनेक ब्रह्मलोकी म्हणले वकात तितले विराजमान जावन आसा तसले दिव्य आश्रमांत एक पंता दिग्विजया भायर सरलो विश्वामित्र येवन पावलो सदृष्ट्वा परमप्रीतो विश्वामित्रो महाबल प्रणम्य विधिना वीरो वशिष्ठम जपतांवरम तो भारी बलशाली विश्वामित्र पळयता जप करच्यांत श्रेष्ठ जावन आशिल्ले वशिश्ठाल संदर्शन करता भारी संतुष्ट जावन विधीपूर्वक जावन नमस्कार करता वशिश्ठ विनयपूर्वक जावन प्रणाम केलेले विश्वामित्राक भारी आदरान स्वागत हे करूं का पळय वशिश्ठ ब्रह्मर्षी जावन आसच्या पुरोची ब्रह्मर्षी म्हळ्यार ब्रह्माल तत्वज्ञान परिपूर्ण जावन ब्रह्मज्ञान पाविलो म्हणून लेखलें रे ब्रह्मज्ञान पाविल्यांक दुरभिमान आसना आपण होड म्हळ्यार अहंकार आसना तो होड म्हळ्यार देव मात्र म्हण आमी देवाल सेवक म्हूण म्हणलेले ज्ञान ब्रह्मज्ञानींक आसता तशी वशिश्ठ भारी विनयान प्रणाम करताची विश्वामित्राक आदरान स्वागत करताची आनी तांकां यथाउचित आसन दिताची सुखासनांत उपविष्ट जाल्ला तसल विश्वामित्राक यथायोग्य तांगेल्या कसं असं कंदमूल फल दिवन सत्कार करताची तेदना विश्वामित्र वशिश्ठाक निमगिता तुमी संतोषार सचवे तुमगेल तपश्चरण अग्निहोत्रादी कार्य पळय निर्विघ्न जावन जातवे तुमगेल शिष्यांक कसले तोंदरे आसवे हांग कसले तुमकां आश्रमांत तोंदरे नेसवे क्रूर प्राणीचे जवो कोणाले दस येवंक गेले कसले बाद आसवे ना नवे अध्ययन अध्यापन पुरय चंद्रीतीर जतर आसवे आश्रमांत कोरका आशिल्लो होम यज्ञ याग पुरय
निर्विघ्न जावन जातरसवे हें पुरे करूंक वनस्पतींनी जेवका समिधे सकडी पुराय तुमकां मेळटरसवे काल कालाक म्हळ्यार एक कळवळते कळकळी म्हणटा पळय तें पुराय एक योग्य महर्षी पुराय तांकां मेळटा नवें म्हूण म्हणलेलें एक आची तशी खंयच्याकय उण्या पडना म्हूण तांणी सांगताची वशिश्ट महाराजा खंयचेय विशयांत बाद ना जप तप अग्निहोत्र सर्वय चंद्रितीर जाता शिष्यय पुराय षटकर्म निरत जावन आसाची हें आश्रमांत वनस्पती समिधा समृद्ध जावन आसा खंयच्याकय न्यूनत ना म्हूण म्हणटना मागीर वशिश्टू विश्वामित्राले निमगिताची विश्वामित्रा तूं क्षेम नवें तुगेल बायल पुत्र बंधू मित्र तांणी पुरे कशें आसाची तूं 4 विधाचें राजव्रत अनुसरसीत न्हू म्हूण राजव्रत म्हळ्यार कसं न्ही न्यायेन अर्जनमर्थस्य वर्धनं पालनं तथा सत्पात्रे प्रतिपत्तिश्च राजव्रतं चतुर्विधं न्यायान दुड्डु संपादन करचें न्यायेन अर्जनम अर्थस्य दुड्डु न्यायान संपादन करचें आनी वर्धनम ते दुड्डु वृद्धी करच्यो पालनम प्रजावर्गांक रक्षण करचें तथा तशीची सत्पात्रे प्रतिपत्तिश्च सत्पात्रांक वितरण करचें संपत हें चतुर्विधम राजव्रतम रायाले ड्युटीज 4 म्हणून तेशी तो निमगिता तूं त्या रायाल करका आशिल्लें कर्तव्य करतरसवें प्रज पुरे तुगेले आळविकेन तूं खुशीर आसचवें धर्मान परिपालन करतवें तुगेले भृत्य वर्ग तांकां पुरे माशासन दिवचकी बहुमान दिवचकी त्या पुरे करतरस की ना तुगेलें पोशण तूं लायकोन पोशण केलें तांणी तुका विधेय जावन आसतात नवें तशी आनी राज्याक कोणेय तुगेले उपटळ दिवची शत्र आसल्यार तूं तांकां जय करून घेवका नवें केला वाद्या तुवें तुगेलें चतुरंग भल सैन्य तुगेल्यागी सम आसवें सर्व निमगीत तो सैनिकांकय कलकलाक सांबळनी सम दिवका तुवें तें पुरय म्हणटना तुगेलें चेडूं तूं सांगिल तशें आसचें तुगेले बायल तुका अनुकूल जावन आसवें हें पुरय निमगितना विश्वामित्रू ते वशिश्ट सांगता तुमगेल्या अनुग्रहा निमती सर्वय समस पुरय म्हूण अशी विश्वामित्र वशिश्ट परस्पर कुशल प्रश्न केल्ले राज्यकुशा संबंध पावेल विशयो वशिश्टान निमगेल्यारी तागेले तपोनुश्ठानाक संबंध पावेल विशयो विश्वामित्र निमगिता परस्पर मस्त वेळ उलोवन घेतात आनी बारी संतोश जाता तांकां मागीर वशिश्ट विश्वामित्रा सांगताची हे विश्वामित्रा तुकाय तुगेल्या अपार सैन्याकय येता योग्य आतिथ्य करता तूं मिगेला आतिथ्य स्विकार कोरका तूं रायो इवय अतिथी श्रेष्ठ इवय मिगेल आश्रमाक याचित जावन येयला म्हणटन तुका सत्कार करून पेटयना नातल्यार चुकी जाता म्हणटना विश्वामित्र सांगता तूं म्हाका हांगा राब सत्कार घे म्हूण म्हणलेलीची म्हाका भारी संतोश जाले हाजी निमती न्हय तूं म्हाका सत्कार केल्ल्या बरी जाल्लो म्हूण म्हणलेलें सांगल्यार ही पुरो तोंडान तूं सांगलें आतां म्हाका बदल सत्कार केल्या वरी जाल्लो म्हाका तुमी उरले इल्ले वाक्यान म्हाका भारी संतोश जाल्ला तशीची जाल्यार अतिथींक आयल्यार योग्य जेवण कोरका जाल्यार पाद्य आचमनीय त्या पुरी दिल्ली म्हूण जाल्यार तो सत्कृत जाल्लो म्हणीत म्हळ्यार ताका चांग सत्कार दिल्लो म्हणीत मात्र न्ही तुमगेलें एक दर्शन म्हळ्यार तपोधन तुमी तपस्वी होड तुमगेले दर्शनानाच हांव सर्व पाप मुक्त जाल्लो सर्ता कृतकृत्य जाल्लो हांव तशी तपोधन जाल्ले तुगेले अनुग्रहा दृश्टी मिगेल वैर्य चल जावन आसो तुका अनंत नमस्कार हांव वचून येता म्हूण म्हणटा ताका समजावन वशिश्टूय 4-5 पंत सत्कार घेवन वचुका म्हणून विश्वामित्राक वताय कोण सांगता विश्वामित्र नाका म्हणटा वशिश्ट वताय कोण सांगता कडेर म्हणटना एक महर्शीन वताय करचें अपना अशी धिक्कार करूं नज तिरस्कार करूं नज म्हूण जायता वशिश्ट महर्शी तुका कुशेस म्हूण जाल्यार जायता आमी तुगेलो सत्कार घेताची म्हूण थंय वशिश्टू ते एक विचित्र रितीर सुचित आसले होमधेनू शबलेक आपयतात की शबले चेरडा यो धांवन यो म्हूण ती शबला गायी येवन वशिश्टाले राबले हांग
परिशिताचक्यांनी सांगता की चेरडा मिगेल उत्तर ऐक. हे सगळे प्रांत्याचे सार्वभौम जावन आशिल्लो विश्वामित्र रायो आमगेल्या आश्रमात तागेले सैन्य तागेले बंधू बांधव तागेले सगळेची चतुरंग सैन्य घेवन येयला. ताकाय तागेले सैन्याकय यथायोग्य अवतरण दिवका न्हय. हांव लेखला तांकां पळय अवतरण दिता म्हूण. आतां ते अवतरणा जाय आशिल्लें सर्व तूं सिद्ध कोरका न्हय. हे कामधुहा दिव्य धेनू रुची अवतरण कोरका तयारी तांतूय कोणाक कसले आहार जेवका त्याचे आहार तूं सिद्ध कोरका. तांगेले तर तांकां खूश आशिल्ले आहार सिद्ध करून दिवका तुवें. तशी सांगता पुराय नमुने जेवका अन्न भक्ष्य भोज्य लेश चोष्य पानीय सर्व तूं हात चत्त हांगा सृष्टी करी म्हूण. आतां ती शबल कसं करता आनी काणी कसं जाता म्हणलें आमी फायच्या दिसाक पळोवया. आजी सांगील सरबाई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.